हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश शिकवड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश शिकवड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात माहिती घेत आहोत आणि आपण जवळपास 3 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे आणि चौथं चॅप्टर आपलं सुरू आहे, ज्यामध्ये आपण नदी प्रणाली याबद्दल जे प्रमुख नदी खोरे आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि या संदर्भात एक 6 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. तर ते अगोदर बघितले नसेल तर पहिले ते बघा, त्यानंतर या लेक्चरकडे या. आता आज जो आपण बघणार आहोत एक प्रकारे शेवटचं लेक्चरच आहे, कारण नदी प्रणाली या टॉपिक मधलं शेवटचं लेक्चर आपण बघणार आहोत. अगोदर आपण जी माहिती घेतलेली आहे ते नर्मदा नदी खोरे, तापी नदी खोरे, गोदावरी नदी खोरे, भीमा आणि कृष्णा नदी खोरे, तर या 5 नदी खोऱ्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि त्यामध्ये नर्मदा नदी आणि भीमा आपलं तापी नदी, नर्मदा आणि तापी या 2 नद्या पश्चिम वाहिनी आहेत. आणि त्यानंतर उर्वरित जे 3 नद्या आहेत, गोदावरी, भीमा आणि कृष्णा, हे जे नदी खोरे आहेत, तर हे 3 प्रमुख नद्या आहेत ते पूर्ववाहिनी आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यांच्या उपनद्या याबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण जे बघणार आहोत ते बघू शकता तुम्ही, ऑलरेडी टायटल मेन्शन केलेलं आहे. आज आपण कोकणातील नदी, विशेषतः सर्व नद्या जवळपास पश्चिम वाहिनी आहेत, सह्याद्री घाटामध्ये उगम पावतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर हे कोकणातील जे नद्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या लेक्चर मध्ये घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. इथे बघू शकता तुम्ही, ऑलरेडी टायटल आपण मेन्शन केलेलं आहे. टायटल आहे कोकण नदी प्रणाली. आता आपण हे शेवटी यासाठी घेत आहोत का कोकणामध्ये जेवढ्या नद्या उगम पावतात त्यांचा सेपरेट नदी खोरे नाही आहे, आणि फार कमी उपनद्या आहेत, कारण जास्त उपनद्या पण नाहीत. एक नदी निघते, सह्याद्री पर्वतातून नदी निघते, वाहत जाऊन डायरेक्ट अरबी समुद्राला मिळते. आणि उपनद्या असेल तर 1-2 अशा उपनद्या आहेत एखाद्या प्रमुख नदीला. बाकीच्या नद्या सगळ्या सह्याद्री पर्वतातून उगम पाहून अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि त्यांचं अंतर खूप कमी आहे. आता उपनदी नसण्याचं कारण हेच आहे का अरबी समुद्र आणि सह्याद्री पश्चिम घाटाचं अंतर हे एक 60 ते 100 किलोमीटर दरम्यानचं आहे. त्यामुळे नदीला जास्त अंतर मिळत नाही आहे, डिस्टन्स मिळत नाही आहे. त्यामुळे उपनद्या त्यांना फार कमी आहेत किंवा मिळतच नाही, सेपरेटच वाहत जाते. तिथं बघता तुम्ही, आपण काही बेसिक माहिती नोट करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर इकडं नदी आणि नदीच्या मुखाजवळ तयार होणारे खाडी याबद्दल आपण इथं नोट करून ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला आपण बेसिक माहिती बघूया. कोकण नदी प्रणालीमध्ये जे बेसिक महत्वाची माहिती आहे ते आहे, कोकणातील हे सर्व नद्या हे पश्चिम आहेत. कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहेत. ज्या दिशेला नदी वाहत असते त्या दिशेच्या नावानच त्या नदीला संबोधल्या जाते. म्हणजे पूर्वेकडे जर एखादी नदी वाहत असेल तर त्याची जी दिशा आहे ती पूर्व झाली आणि त्याला आपण पूर्ववाहिनी नदी असं म्हणतो. तसंच पश्चिमेकडे जर नदी वाहत असेल तर ती पश्चिम वाहिनी नदी झालेली आहे. आणि आपण नदी चॅप्टर यामध्ये सविस्तर दिशा, उजवी बाजू, डावी बाजू याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि प्रत्येक लेक्चर मध्ये आपण हे महत्वाचे मुद्दे ऍड केलेले आहेत. तर आता सह्याद्रीमधून जे उगम पावणाऱ्या नद्या आहेत, प्रत्येक नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तसंच यांचं अंतर फार कमी आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावतात आणि अरबी समुद्र जाऊन मिळतात, तर त्यांना जास्त अंतर मिळत नाही, तर अंतर हे फार कमी आहे. तसेच नदीच्या मुखाजवळ हे नद्या खाड्या तयार करतात. आता खाडी म्हणजे काय? आता प्रत्येक नदी आहे, इथं बघू शकता तुम्ही, आपण नदीचं नोट केलेलं आहे. आणि नदीच्या मुखाजवळ नदी काय करते, खाडीची निर्मिती करत असते. जसं की दमणगंगा नदी आहे, तर दमणगंगा नदीने नदी मुखाजवळ जी खाडी तयार झालेली आहे त्याला आपण डहाणूची खाडी म्हणतो. तर खाडी म्हणजे नेमकं काय? तर हे नदी जे अरबी समुद्राला जाऊन मिळत असते आणि त्याच्या मुखाजवळ जे खाडी तयार होत असते, तर त्याला आपण खाडी कशा पद्धतीनं संबोधतो किंवा कशा पद्धतीनं जाणून घेतो. तर खाडी म्हणजे एक प्रकारे जेव्हा समुद्राला भरती ओहोटी येते, समुद्राला जेव्हा भरती येते आणि नदीच्या मुखामध्ये किंवा नदीच्या मुखापर्यंत, जिथपर्यंत समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये जाते तिथपर्यंतच्या जागेला किंवा अंतराला आपण खाडी म्हणतो. तर त्याला खाडी या नावाने आपण संबोधत असतो. तर इथं कोकणातील प्रत्येक नदी जवळपास त्यांच्या मुखाजवळ खाडी तयार करत असते. आणि हे नदी आणि खाडी जोड्या लावा या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत. जोड्या लावा असो किंवा कोणती नदी कोणती खाडी तयार करते, उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा क्रम काय आहे, हे पण खूप महत्वाचे आहे. ते पण आपण इथं सविस्तर
जाणून घेणारच आहोत. त्यानंतर नदी प्रणाली हे समांतर आहे, म्हणजे कोकणामध्ये उगम पावणारी नदी हे समांतर आहे. प्रत्येक नदी एकमेकाला समांतर वाहते, कारण पूर्वेकडे नदीच्या पूर्वेकडे सह्याद्री पर्वत आहे, त्यांच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अंतर फार कमी आहे. अंतर कमी असल्यामुळे नदीचा उगम होतो, सहज अरबी समुद्राला जाऊन ती नदी मिळून जाते. त्याला विस्तार होण्यासाठी जास्त अंतर नाही आहे, आणि हे प्रत्येक नदीच्या बाबतीत लागू होते. म्हणून प्रत्येक नदी एकमेकाला समांतर आहे. प्रत्येक नदी एकमेकाला समांतर आहे. तसंच जर आपण बघतो म्हणलं तर हे कोकणातील जे नद्या आहेत त्यामध्ये सर्वात जे लांब नदी आहे ते उल्हास ही नदी आहे. आता आपण जे संदर्भ साहित्य बघतो त्यामध्ये वैतरणा या नदीचं नाव दिलेलं आहे, पण आयोगाचं जे एक 2 वर्षापूर्वी प्रश्न आला होता बा, कोकणातील सर्वात लांब नदी कोणती, तर आयोगाच्या अँसर मध्ये त्यांनी उल्हास या नदीला सर्वात कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून ऍड केलं होतं, किंवा ते आन्सर त्यांनी करेक्ट केलं होतं. तर संदर्भ साहित्याने बरेचशे पुस्तकामध्ये वैतरणा ही कोकणातील लांब नदीमधून दिलेलं आहे. पण आपण आयोगासोबत जाऊया. आयोगाचा जो निर्णय आहे तर उल्हास नदीला आपण सर्वोच्च नदी मानूया. आता हे उल्हास नदी झाली कोकणातील सर्वात मोठी नदी, पण महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणारी किंवा पश्चिम वाहिनी सर्वात मोठी किंवा लांब नदी जर असा प्रश्न आला असेल तर त्या अनुषंगाने तापी 1 नंबरला असेल, उल्हास नदी 2 नंबरला असेल आणि वैतरणा 3 नंबरला असेल. जे पश्चिम वाहिनी नद्यामध्ये आहे त्यांचा क्रम असा आहे: महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणारी लांब नदी तापी नदी, पण कोकणातील कोकणातील किंवा कोकणामध्ये उगम पाहून कोकणातील सर्वात लांब नदी असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा येईल उल्हास नदी. तर ही बाब लक्षात राहू द्या. आणि सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात, नो डाऊट, कारण अरबी समुद्र तिथं आहे. या नद्या जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. याचं कारण असं आहे का, या नद्या जलविद्युत निर्मितीसाठी यासाठी उपयुक्त आहेत का, फार उंचीवरून वाहत येतात आणि सह्याद्री पर्वताचा जो पश्चिमेकडचा बाजू आहे तो एकदम तीव्र उताराचा आहे. उतार तिथं एकदम तीव्र गतीने आहे, तर त्यामुळे नद्या हे फास्ट मध्ये वाहत येतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात. तिथं नद्याच्या पाण्याची जी स्पीड आहे ती भयानक आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मितीसाठी तिथं स्कोप आहे आणि ते नदी कामी पण येऊ शकते त्या अनुषंगाने. त्यानंतर आहे कोकणातील नद्यांच्या लांबीनुसार क्रम. अगोदर आपण बघितलं होतं. आता फक्त कोकणातील नदी जर म्हटलं तर नंबर 1 ला उल्हास, नंबर 2 ला वैतरणा, आणि पश्चिम वाहिनी जर म्हटलं तर नंबर 1 ला तापी, नंबर 2 ला उल्हास नदी, नंबर 3 ला वैतरणा नदी. अशा पद्धतीने यांचा क्रम लागेल. तर आपण खाडी पण समजून घेतलो. खाडी कशाला म्हणतो, नदीच्या मुखापर्यंत, नदीच्या मुखाजवळ भरती जेव्हा समुद्राला येते त्यावेळेमध्ये समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत जाते त्याला खाडी असे म्हणतात. इथं नोट करून ठेवलेलं आहे, बघू शकता. आता आपण सर्वात महत्वाचा मुद्दा बघूया. आपण जनरल जी माहिती आहे कोकण नदी प्रणाली त्याबद्दल समजून घेतलेली आहोत. तर आता आपण प्रमुख विषयाकडे येऊया. आणि सर्वात जास्त प्रश्न या टॉपिक वरूनच येत असते. तिथं बघू शकता तुम्ही, तिथं आपण नोट करून ठेवलेला आहे. ह्या कोकणचा मॅप आहे. जिल्ह्यानुसार आपण नोट करून ठेवलेला आहे. तसंच उत्तरेकडून दक्षिणेकडे हेच क्रम आहे. आणि कोणत्या नदीच्या मुखाजवळ कोणती खाडी आहे हे आपण नोंद करून ठेवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं पहिले पालघर जिल्हा आहे. आता कोकणातील नदी प्रणाली आपण बघत आहोत, त्याबद्दल माहिती घेत आहोत. तर जिल्ह्यानुसार आपण जाऊया, लक्षात राहण्यासही मदत होईल, रिव्हिजन करण्यासही मदत होईल आणि अभ्यास नाही इझी जाईल. तर पहिले आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये प्रमुख 2 नद्या आहेत. एक आहे दमणगंगा नदी आणि दुसरी वैतरणा नदी. आता वैतरणा नदीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत ते आपण बघणार आहोत. पण जिल्ह्यामध्ये महत्वाच्या तशा सगळ्याच नद्या आहेत. कोकणाच्या जे नदी आहे ते आपण जेवढे महत्वाच्या नद्या ऑलरेडी नोट केलेल्या आहे. आता पहिले बघू शकता तुम्ही, पालघर या जिल्ह्यामध्ये पहिले जे नदी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पण हाच आहे आणि असाच लक्षात राहू द्या. पहिले नदी आहे दमणगंगा नदी, पालघर जिल्हा. दमणगंगा या नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्याला आपण डहाणूची खाडी असे म्हणतो. दमणगंगा नदीच्या मुखाजवळ तयार होणारी खाडी डहाणूची खाडी. त्यानंतर आहे वैतरणा नदी. आता हे 2 नद्या, वैतरणा ही प्रमुख नदी आहे आणि वैतरणा नदीच्या 2 नद्या आहेत, सूर्या नदी आणि पिंजाळ नदी. तसंच अरबी समुद्राजवळ
वैतरणा नदीला तानसा नदी येऊन मिळते. तशी 3 प्रमुख उपनद्या आहेत आणि प्रमुख नदी वैतरणा आहे. आणि वैतरणा नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते तिथे जी खाडी तयार होते त्याला आपण दातीवरची खाडी असे म्हणतो. दमणगंगा नदीच्या मुखाजवळ डहाणूची खाडी, वैतरणा नदीच्या मुखावर दातीवरची खाडी. आणि पालघर जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा जो क्रम आहे तो असा आहे. नंबर 1 ला दमणगंगा नदी, त्यानंतर सूर्या नदी, सूर्या नदीच्या दक्षिणेला पिंजाळ नदी, पिंजाळ नदीच्या दक्षिणेला वैतरणा नदी आणि वैतरणा नदीच्या दक्षिणेला तानसा नदी. असे पालघर जिल्ह्यातील महत्वाचे नदी आपण नोट केलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे हाही क्रम बघितलेला आहे आणि त्यांच्या मुखाजवळ तयार होणारे जे प्रमुख खाड्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्याचा हद्द समाप्त होतो आणि त्याच्या दक्षिणेला, पालघर जिल्ह्याच्या दक्षिणेला ठाणे जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख नद्या आहेत, भातसा नदी आणि उल्हास नदी. इथं बघू शकता तुम्ही भातसा आणि उल्हास नदी. आणि काळू ही उल्हास नदीची उपनदी आहे. तर भातसा आणि उल्हास नदी एकाच खाडीमध्ये जाऊन मिळते. म्हणजे एका खाडीमध्ये मिळत नाही, तर उल्हास ही एकमेव अशी नदी आहे, कोकणातील उल्हास एकमेव अशी नदी आहे जे त्याच्या मुखाजवळ 2 खाड्याची निर्मिती करते. म्हणजे उल्हास नदी प्रवाहित होत असताना जेव्हा समुद्राला मिळायची वेळ येते तेव्हा 2 त्याच्या वाहिन्या तयार होतात. एक ठाणे या जिल्ह्याजवळ आणि दुसरं वसई या ठिकाणी मिळतात. इथं बघू शकता आपण नोट केलेला आहे. उल्हास नदीचा उगम आहे, उल्हास नदी वाहत आहे आणि उल्हास नदी वाहत असताना अरबी समुद्राच्या जवळ भातसा नदी येऊन उल्हास नदीला मिळते. आणि उल्हास नदीचे समुद्राला मिळायच्या अगोदर 2 प्रवाह होतात. एक प्रवाह वसई या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि दुसरा प्रवाह ठाणे या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणून त्याच शहराच्या नावात तिथं खाड्याची पण निर्मिती झालेली आहे आणि त्यांचंच नाव दिलेलं आहे. म्हणजे उल्हास नदी 2 खाड्याची निर्मिती करते स्वतःच्या मुखाजवळ. एक आहे वसईची खाडी आणि दुसरा आहे ठाण्याची खाडी. इथं बघू शकता. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख 3 नद्या आहेत, भातसा नदी, काळू नदी आणि उल्हास नदी. काळू नदी ही उल्हास नदीची उपनदी आहे. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे ठाणे जिल्ह्यातील नद्याचा जर क्रम लक्षात घ्यायचा असेल तर पहिले भातसा नदी आहे, भातसा नदीच्या दक्षिणेला काळू नदी आहे आणि काळू नदीच्या दक्षिणेला उल्हास नदी, असा क्रम येतो. आणि उल्हास नदीचा उगम हे रायगड जिल्ह्यात आहे. 2 जिल्ह्यातून ते प्रवाहित होते. त्यानंतर आहे ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला रायगड जिल्हा आहे. इथे बघू शकतो आपण लाल कलरनं हे बॉर्डर आपण नोट केलेला आहे. म्हणजे आता हा जो लाल कलरचा डॉट आहे या मधातला जो जिल्हा आहे तो आहे रायगड जिल्हा. इथं बघू शकता तुम्ही रायगड जिल्हा. आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे प्रमुख 5 नद्या आहेत त्यापैकी एक सावित्री नदी रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. तर रायगड जिल्ह्यातील नदी आपण बघूया आणि त्यांच्या मुखाजवळ तयार होणारे खाडे पण आपण बघूया. सुरुवातीला पाताळगंगा नदी आहे आणि त्यानंतर आंबा नदी. पाताळगंगा नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते ते धरमतरची खाडी आहे. खूप महत्वाचं आहे, जोड्याला या अनुषंगाने येऊ शकते. एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला खाडी असे क्वेश्चन येत असते. पाताळगंगा नदी आहे, पाताळगंगाच्या नदी मुखाजवळ धरमतरची खाडी आहे. त्यानंतर आंबा नदी आहे आणि आंबा नदीच्या दक्षिणेला पाताळगंगा नदी, पाताळगंगेच्या दक्षिणेला आंबा नदी, आंबा नदीच्या दक्षिणेला कुंडलिका नदी आहे. कुंडलिका या नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते ते रोहोची खाडी आहे. इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतर कुंडलिका नदीच्या दक्षिणेला काळ नावाची नदी आहे. काळ नावाच्या नदी मुखाजवळ राजापूरची ही खाडी तयार होते. त्यानंतर रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. त्या नदीचं नाव आहे सावित्री नदी. आणि सावित्री नदीच्या मुखाजवळ जे खाडी तयार होते त्याला आपण बाणकोटची खाडी म्हणतो. असे हे प्रमुख रायगड जिल्ह्यातील 5 नद्या झालेल्या आहेत. पाताळगंगा नदी, आंबा नदी, कुंडलिका नदी, काळ नदी आणि सावित्री नदी. पाताळगंगाच्या मुखाजवळ धरमतीरची खाडी, कुंडलिका नदीच्या मुखाजवळ रोहोची खाडी, काळ नदीच्या मुखाजवळ राजापूरची खाडी आणि सावित्री नदीच्या मुखाजवळ बाणकोटची खाडी. असे रायगड जिल्ह्याची परिस्थिती आहे, नदी आणि त्यांच्या खाड्या. त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 महत्वाच्या नद्या आहेत, 7 महत्वाच्या नद्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 महत्वाच्या नद्या आहेत. आणि हे नद्या आपण आता बघूया.
तर रत्नागिरीमध्ये पहिले जे नदी आहे ती नदी आहे भारजा नदी. भारजा या नावाची नदी आहे. आणि भारजा नदी जेव्हा समुद्रात जाऊन मिळते तेव्हा तिच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्या खाडीचं नाव आहे केळशीची खाडी. इथं बघू शकता तुम्ही. भारजा नदीच्या दक्षिणेला जोग नदी आहे. जोग नदी अरबी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तर त्या अरबी समुद्राला मिळाल्यानंतर जी खाडीची निर्मिती होते त्याला जोग या नावानेच ओळखला जातो. जोग नदीवर जोगची खाडी. जोग नदीच्या दक्षिणेला वशिष्ठी नदी आहे आणि वशिष्ठी नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्याला दाभोळची खाडी असे म्हणतो आपण. खूप महत्वाचं आहे. वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. एका साईडला नदी आणि एका साईडला खाडे किंवा कोणत्या खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत किंवा कोणत्या नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असे क्वेश्चन आलेले आहेत. प्रत्येक अँगलला आपण नोट करून ठेवलेलं आहे जेणेकरून एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. साहजिक आहे एवढं लक्षात ठेवणं इझी नाही आहे. सातत्याने वाचन रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे. आता इथे दिसत आहे तुम्हाला आपण बघितलेलं आहे जोग नदी आहे. जोग नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्याला जोगची खाडी म्हणतो. त्यानंतर वशिष्ठी नदी आहे. वशिष्ठी नदीच्या मुखाजवळ दाभोळची खाडी तयार होते. वशिष्ठी नदीच्या दक्षिणेला शास्त्री नदी आहे. महत्वाची नदी आहे. शास्त्री नदीच्या मुखाजवळ जयगडची खाडी तयार होते. आणि शास्त्री नदीच्या दक्षिणेला काजळी नदी आहे. काजळी नदीच्या मुखाजवळ तयार होणारी खाडी आहे भाट्टेची खाडी. काजळी नदी भाट्टेची खाडी. काजळी नदीच्या दक्षिणेला मुचकुंदी नदी आहे. आणि मुचकुंदी नदी जेव्हा अरबी समुद्राला जाऊन मिळते मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्या खाडीचं नाव आहे पूर्णगडची खाडी. त्यानंतर शेवटचं काजवी नदी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधलं शेवटचं नदी आहे काजवी नदी. ही काजवी नदी अरबी समुद्राला मिळाल्यानंतर जी खाडी तयार करते त्याला आपण जैतपूरची खाडी म्हणतो. काजवी नदीच्या मुखाजवळ जैतपूरची खाडी आहे. आणि त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सरहद्दीवरून एक नदी वाहते आणि ती नदी आहे शुक नदी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सरहद्दीवर वाहणारी नदी आहे शुक नदी. शुक नदी जेव्हा अरबी समुद्रात जाऊन मिळते तेव्हा तिच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्या खाडीचं नाव आहे विजयदुर्गची खाडी. आता इथं बघत आहात तुम्ही सावित्री नदी आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते आणि तिच्या मुखाजवळ बाणकोटची खाडी तयार होते. शुक नदी ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहते आणि तिच्या मुखाजवळ जी तयार होते ते विजयदुर्गची खाडी आहे. त्यानंतर शुक नदीच्या नंतर देवगड नदी आहे. देवगड नदीच्या मुखाजवळ देवगडची खाडी. देवगडच्या नंतर आचरा नदी आहे. आचरा नदीच्या मुखाजवळ आचराची खाडी. त्यानंतर गड आहे. इथं नदी दोन आहेत म्हणजे नदीला जे नाव आहे तेच खाड्याला नाव आहे. देवगडची नदी देवगड नदी देवगडची खाडी. आचरा नदी आचराची खाडी. तसंच कर्ली नदी कर्लीची खाडी आणि तेरेकुल नदी तेरेकुलची खाडी. म्हणजे इथं नदीला जे नाव आहे शुक नदी आणि गड नदी दोन जर वगळलो तर आपण चार नद्या आहेत आणि त्यांच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या खाड्या पण तेच आहेत. तर लक्षात राहण्यास इझी होते. शुक नदी बघितलो आपण. देवगड नदी बघितलो. आचरा नदी बघितलो. त्यानंतर गड नदी आहे. गड नदीच्या मुखाजवळ जी तयार होणारी खाडी आहे ती आहे कलावती खाडी. गड नदी आहे. गड नदीच्या मुखाजवळ तयार होणारी कलावती खाडी. त्यानंतर आहे कर्ली नदी. कर्ली नदीच्या मुखाजवळ कर्लीची खाडी तयार होते. आणि शेवटचं आहे तेरेखोलची खाडी. दिसत आहे काय तेरेखोल खाडी. इथं आहे शेवटी आहे तेरेखोल नदी आहे. आणि तेरेखोलच्या नदी मुखाजवळ जी खाडी तयार होते त्याला आपण तेरेखोलची खाडी म्हणतो. अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल. इथं बघत आहात तुम्ही आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे हाच क्रम आहे. यामध्ये प्रमुख जिल्हे म्हणजे जवळपास आपण सगळे जिल्हे घेतलेले आहे. मुंबई शहर आणि उपनगर आपण जाणून बुजून या साईडला घेतलेलं आहे कारण तीनच नद्या आहेत. चार नद्या आहेत आणि तीन खाड्या तयार होते आणि भौगोलिक दृष्ट्या एकसंघ आहे तो. त्याच्यामुळे आपण इथं न घेता बाजूला घेतलेला आहे.
आता बघू शकता तुम्ही, क्रमही हेच आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम हेच आहे. नदी आहे, त्यांच्या मुखाजवळ तयार होणारी खाडी आहे, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्याच्या नद्यावर कोणत्या खाड्या आहेत, आपण हे टोटली नोट करून ठेवलेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल आणि खूप इझी पद्धतीने आपण ते नोट केलेलं आहे, जेणेकरून रिव्हिजन करताना, अभ्यास करताना, लेक्चर बघत असताना त्रास होणार नाही आणि सहज लक्षात येईल या पद्धतीनं नोट करून ठेवलेलं आहे आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि उपनगर हे दोन जिल्हे आहेत. यामध्ये प्रमुख वाहणारी जी नदी आहेत, पहिले आहे दहिसर नदी. दहिसर नदी, दहिसर नदीच्या मुखाजवळ तयार होणारी मनोरे खाडी नदी आहे. दहिसरी तयार होणारी जी खाडी आहे त्या खाडीचं नाव आहे मनोरेची खाडी. त्यानंतर आहे मिठी नदी. बघा इथं मिठी नदी आहे, मिठी नदीच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्या खाडीचं नाव आहे माहीमची खाडी. आणि त्यानंतर पोईजर आणि ओशिवरा अशा दोन नद्या आहेत. दोन नद्या एकमेकांना मिळून संगम होऊन समोर जे नदीला आपल्या समुद्राला मिळते, तर ह्या नदी जेव्हा समुद्राला मिळते त्यांच्या मुखाजवळ जी खाडी तयार होते त्याला आपण मालाडची खाडी म्हणतो. त्या खाडीचं नाव आहे मालाडची खाडी. अशा पर मुंबई शहर व उपनगर मधली 4 नद्या आणि 3 खाड्या आपण सविस्तर बघितलेला आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने हा इतका डाटा सफिशियंट आहे. यामध्ये एकही प्रश्न चुकणार नाही आणि एकही या बाहेरचं येणार नाही, एवढी शाश्वती आहे. फक्त एवढं आहे की लक्षात ठेवणं अवघड आहे. सातत्याने रिव्हिजन असणं, सातत्याने वाचन असणं, नजरेसमोर असणं खूप गरजेचं आहे. आणि याचे तुकडे करून जर अभ्यास केला तर इझी जाईल. जिल्ह्यानुसार अभ्यास केला तर आणखी सोयीस्कर होईल, जेणेकरून सहज लक्षात राहील आणि रिव्हिजन करताना तसंच एक्झामला जाताना मदत होईल. या अनुषंगाने आपण कंटेंट नोट केलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. अपेक्षा तुमच्या लक्षात आलेला आहे. संदर्भात प्रमुख नद्या, नदीच्या मुखाजवळ तयार होणारे खाड्या आणि बेसिक माहिती, प्रत्येक अँगलने आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल. नंतर भेटूया मग आणखीन एका बढिया लेक्चर मध्ये.